लास्ट टाइम जे आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय असतात ते बघितलंय. आणि रूट काय असतात तर सिम्पली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट म्हणजे एक नंबर असतो, ठीक आहे. आणि तो नंबर काय कंडिशन सॅटिस्फाय करतो तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल एक्स आहे त्या व्हेरिएबलच्या जागेवर तो जर आपण नंबर पुट केला आणि एक्सप्रेशन जर सिम्प्लिफाय केलं तर त्याचा आन्सर 0 येतो, तरच तो नंबर रूट असतो, ठीक आहे. तर सपोज ax² + bx + c = 0 हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि नंबर अल्फा हा रूट कधी असतो तर ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला x ची जी काही एक्सप्रेशन आहे तिथं जर x च्या जागेवर अल्फा पुट केलं आणि सिम्प्लिफाय केलं तर ते 0 येते. आपण काही एक्झाम्पल्स बघितले ज्याच्यामध्ये व्हेरीफाय केलेलं आहे सम नंबर इज अ रूट ऑर नॉट. आणि ते व्हेरीफाय करणं सिंपल आहे. सिम्पली आपण काय केलंय जिथं व्हेरिएबल आहे तिथं तो नंबर पुट केलाय आणि चेक करून बघितलं रूट येतो किंवा नाही. पण ऍक्च्युअली आता रूट जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कसे फाइंड आउट करायचे ते आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये हाऊ टू फाइंड आउट रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण बघणार आहे. आणि स्टार्टिंगला ती एक जी मेथड आहे फर्स्ट मेथड रूट फाइंड आउट करण्याची त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन करायचंय. जो x चा कोएफिशियंट आहे b ax² + bx + c तर जो x चा कोएफिशियंट आहे b अशा दोन नंबर मध्ये प्रोडक्ट जो आहे ac मी इथे लिहितोय हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं a × x² + b × x + c = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जनरल फॉर्म स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हे आहे. सपोज आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे तर स्टार्टिंगला आपण ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करणार आहे कोएफिशियंट ऑफ x² हा जो a आहे तो आणि कॉन्स्टंट नंबर c ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करणार आहे. हा एक नंबर भेटेल आपल्याला ac. तर ह्या नंबरला स्प्लिट करायचंय आणि कसं स्प्लिट करायचंय तर दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचंय. आणि कशा पद्धतीनं तर फाइंड आउट टू नंबर्स α1 आणि α2 सच दॅट प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर α1 α2 प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर इज अ ac. तो नंबर हा आला पाहिजे. ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट केला तर इथला नंबर भेटला पाहिजे नाही. आणि ऍडिशन जर केली α1 + α2 तर तो असा आला पाहिजे. म्हणजेच काय तर α1 × α2 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट काय आला पाहिजे नाही असा आला पाहिजे नाही ac. आणि ह्या दोन नंबरची ऍडिशन जी आहे α1 + α2 तो काय आला पाहिजे नाही b. असे दोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. सिम्पली फर्स्ट थिंग काय करायचं आहे ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट ac. नंतर काय करायचं फाइंड आउट टू नंबर्स α1 α2 सच दॅट प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर इज अ ac. हा जो प्रोडक्ट येणार आहे ठीक आहे या दोन नंबरचा प्रोडक्ट ac तो आला पाहिजे नाही α1 α2 चा प्रोडक्ट. आणि α1 α2 ची जी ऍडिशन आहे ती आली पाहिजे नाही b. आणि b म्हणजे कोएफिशियंट ऑफ x. आणि नंतर जस्ट सिम्प्लिफिकेशन तुम्हाला रूट भेटून जाते, ठीक आहे. रूट जे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट भेटून जाईल. तर काय कसं फाइंड आउट करायचं थ्रू द एक्झाम्पल आपण 1 बाय 1 एक्झाम्पल बघणार आहे. आणि रूट कसे फाइंड आउट करायचे ह्या मेथडचा यूज करून फॅक्टर पाडायचे फक्त त्याला फॅक्टरायझेशन मेथड पण म्हणतात. तर आपण आजच्या लेक्चरचा फर्स्ट एक्झाम्पल x² - 15x + 54 = 0. इकडचा पार्ट रद्द करतो ना. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² - 15x + 54 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे. तर स्टार्टिंगला काय करायचंय हा जो x² आहे याचा कोएफिशियंट तिथं कोएफिशियंट काही दिसत नाही म्हणजे त्याचा कोएफिशियंट काय आहे बाय डिफॉल्ट 1 आहे. 1 × x² तो आहे. तर x² चा कोएफिशियंट 1 आहे आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे 54 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. 1 आणि 54 यांचा प्रोडक्ट येणार आहे 54, ठीक आहे. नंतर काय करायचंय फर्स्ट थिंग एवढं काम करून घ्यायचंय x² चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट नंबर या दोन नंबरचा प्रोडक्ट. x² चा कोएफिशियंट 1 कॉन्स्टंट नंबर 54 ह्या दोन्हीचा प्रोडक्ट येणार आहे 54. 1 × 54 दॅट इज 54, ठीक आहे. आता काय करायचंय दोन नंबर फाइंड आउट करायचे असे दोन नंबर फाइंड आउट करायचे असे ज्यांचा प्रोडक्ट 54 येईल. ज्यांचा प्रोडक्ट 54 येईल आणि ऍडिशन जर केली
तर -15 येईल. ठीक आहे, दोन नंबर फाइंड आउट करायचे, ज्यांचा प्रोडक्ट जर केला तर 54 येईल आणि त्या दोन नंबरची ऍडिशन जर केली तर -15 येईल आणि ते दोन नंबर येतं -9 -6. ठीक आहे, -9 -6. तुम्ही जर ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट केला मायनस इंटू मायनस प्रोडक्ट मध्ये तर ते पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर -9 -6 प्रोडक्ट केला मायनस मायनस पॉझिटिव्ह 9 इंटू 6 54. ठीक आहे, आणि जर ऍडिशन केली -9 -6 ऍडिशन मध्ये मात्र -9 प्लस -6 ऍडिशन मध्ये मात्र मायनसच राहणार आहे. दोन नंबरची ऍडिशन होईल 9 + 6 15 पण निगेटिव्ह साइन सोबत 15 म्हणजेच -15. तर ह्या दोन्हीची ऍडिशन काय येणार आहे -15 हा मधला नंबर आणि प्रोडक्ट जर केला तर 54. ठीक आहे, आता काय करायचं हे फॅक्टर झाल्यानंतर हा x² ॲज इट इज लाईक आहे मायनस, आता हा जो 15x आहे त्याला ह्या दोन नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे -9x -6x. हे दोन नंबर आपण त्यासाठीच फाइंड आउट केलेले असतात. तर मधल्या नंबरला स्प्लिट करायचंय, -15x ला -9x -6x असं घ्यायचंय आणि ते सेमच आहे. -15x म्हणजेच -9x -6x जर केलं तर ते -15x होईल, पण स्प्लिट करताना या नंबरचा दोन नंबरचा यूज करून मधल्या नंबरला स्प्लिट करायचंय आणि लास्टला हा +54 ॲज इट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता 1 बाय 1 हे दोन नंबर कन्सिडर करा आणि नंतर हे दोन नंबर कन्सिडर करा. आता जर मी फर्स्ट टू टर्म्स कन्सिडर केले, फर्स्ट टू टर्म्स, तर x² आहे आणि 9x आहे, x² आणि 9x. तर ह्या दोन्ही टर्म मध्ये मला x दोन्हीकडे पण दिसतोय, x कॉमन आहे तिथं. ठीक आहे, x कॉमन आहे. जर मी तो x कॉमन घेतला तर आता ब्रॅकेट मध्ये पहिल्या टर्म मध्ये रिमेनिंग काय बाकी राहत आहे, तर x² म्हणजेच x इंटू x आहे. ठीक आहे, x² म्हणजेच काय आहे x इंटू x आहे. तर x इंटू x मधला मी हा x कॉमन घेतलाय, तर बाकी जो राहणार आहे तो काय आहे x आहे. आता इथं काय बाकी राहणार आहे तर तिथं आहे 9 इंटू x आणि त्याच्यातला मी x कॉमन घेतलाय, तर बाकी काय राहील तर 9. ठीक आहे, ह्या दोन टर्म मधून दोन्हीकडे मला x दिसतोय, तर x मी कॉमन घेतला, x कॉमन घेतल्यानंतर ह्या टर्म मध्ये राहिलाय x आणि ह्या टर्म मध्ये राहिलाय 9, बाकी तिथं तेवढे राहिले. आता जर ह्या दोन टर्म बघितल्या तर मला तिथं -6 कॉमन दिसतोय. ठीक आहे, -6 इंटू x आहे आणि हा 54 पण -9 इंटू -6 आहे. त्या 54 ला आपण तसंच स्प्लिट पण केलंय -9 इंटू -6. तर आता मला इथं -6 कॉमन दिसतोय, मी -6 कॉमन घेतला. आता इथे ह्या टर्म मध्ये काय बाकी राहिलंय, हा काय आहे -6 इंटू x आहे, त्याच्यातला -6 मी कॉमन घेतलाय, तर मला इथं x बाकी राहील. एवढं दिसतंय का तिथं x बाकी आहे. ठीक आहे, आता हा 54 आहे आणि 54 म्हणजे -9 इंटू -6 आहे, तर -6 मी कॉमन घेतलेलाच आहे. तर -6 कॉमन घेतलाय, इथं हा जो 54 आहे तो 54 ऍक्च्युअली -6 इंटू -9 आहे, -6 इंटू -9 त्याच्यातला -6 कॉमन घेतलाय, तर बाकी राहिलाय -9 आणि इकडे राईट हँड साइडला 0. ठीक आहे, तर ह्या दोन टर्मला मी कन्सिडर करून -6 कॉमन घेतलाय, बाकी राहिला x -6. आता जर कन्सिडर केलं तुम्ही ह्या दोनच टर्म येतात. ठीक आहे, x इंटू x -9 आणि -6 इंटू x -9 दोनच टर्म आहेत आणि ह्या दोन टर्मचं सबट्रॅक्शन आहे. तसं पाहिलं तर ही टर्म मायनस ही टर्म आहे आणि दोन्ही टर्म मध्ये x -9 हे कॉमन आहे. ठीक आहे, x -9 इंटू x -9 इंटू 6, तर x -9 कॉमन आहे, ते कॉमन घेतलं. आता ह्या टर्म मध्ये बाकी काय राहिलंय तर x इंटू x -9 आहे, त्याच्यातला x -9 कॉमन घेतलाय, बाकी राहिला x. इथं काय 6 इंटू x -9 आहे, x -9 कॉमन घेतलाय, बाकी राहिला फक्त -6. ठीक आहे, -6 इंटू 30 होतं आणि राईट हँड साइडला इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता काय भेटले मला x -9 इंटू x -6 इक्वल्स टू 0 असं भेटलंय. ठीक आहे, म्हणजेच दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे. ही टर्म ऍक्च्युअली ते नंबरच आहे. ठीक आहे, ही टर्म इंटू ही टर्म दोन्ही टर्मचा प्रोडक्ट 0 आहे आणि दोन ऍक्च्युअली ते नंबर्सच येतं. तर ह्या नंबरचा प्रोडक्ट ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे आणि कधी पण जर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 येत असेल
तर त्या दोन पैकी एक कुठला तरी नंबर 0 असतोच आहे. ठीक आहे, दोन नंबरचा प्रोडक्ट, तुम्ही जर दोन नंबर घेतले आणि त्याचा प्रोडक्ट केला आणि तो प्रोडक्ट जर 0 येत असेल, इफ दॅट प्रोडक्ट इज 0 देन आयदर वन ऑफ देम इज 0. दोन्ही पैकी एक मग 0 असतोच आहे. अदरवाईज तसं होणार नाही. पहा तुम्ही दोन सपोज नंबर घ्या 5 आणि 7 आणि या दोन नंबरचा प्रोडक्ट केला, दोन्ही पण 0 नाहीये, तर यांचा प्रोडक्ट सुद्धा 0 येणार नाहीये. ठीक आहे, जर दोन नंबर 0 नसतील तर दोन्हीचा प्रोडक्ट सुद्धा 0 नाहीये. पण दोन्हीपैकी एक नंबर, कुठला पण एक नंबर जर 0 असेल तर त्यांचा प्रोडक्ट 0 असतो. असं ऑलवेज ट्रू होतं. तर जर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 असेल तर दोन्हीपैकी एक कोणीतरी 0 असतो. तर इथं दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजेच याचा मिनिंग काय होणार आहे, एकतर x-9 हा 0 होईल किंवा मग x-6 हा 0 होईल. दोन्हीपैकी एक नंबर 0 असणारच आहे. ठीक आहे, जर x-9 0 झाला तर याचा मिनिंग आहे x = 9 आणि जर x-6 0 झाला तर याचा मिनिंग आहे x = 6. ठीक आहे, आणि हे जे दोन नंबर आले x = 9 और x = 6 हे दोन नंबरच काय आहेत, तर हे दोन नंबरच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. हे दोन नंबर जे आलेत x = 6 आणि x = 9 हे दोन नंबरच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. आता आपलं काम इथंच संपतंय. आपल्याला फक्त रूट फाइंड आउट करायचे होते. फाइंड आउट रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे जे दोन नंबर आहेत 9 आणि 6 हे काय येतं, रूट आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे. आता जर व्हेरीफाय करायचं असेल, सपोज हे जे आन्सर आलं x = 6 हे रूट आहेच का नाही, हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर व्हेरीफाय तर आपण ऑलरेडीच बघितलंय. व्हेरीफाय कसं करायचं असतं, तर पुट दिस x = 6 इन लेफ्ट हँड साइड. त्याचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही पुट केलं आणि सिम्प्लिफाय केलं तर 100% 0 यायला पाहिजे. तर हे फक्त आपण एकदा व्हेरीफाय करणार आहे. बाकी अदरवाईज जर तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन मध्ये कुठलीच गडबड नसेल, तर हे जे आन्सर येतं ते 100% करेक्टच असते. तर आपण फक्त व्हेरीफाय करू एकदा. तर x = 6 हे जर मी पुट केलं लेफ्ट हँड साइड मध्ये, पहा लेफ्ट हँड साइड काय आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची, तर लेफ्ट हँड साइड अशी आहे x² - 15x + 54 अशी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मला काय पुट करायचं आहे, x = 6. तर x = 6 पुट केल्यानंतर x² आहे आणि x = 6 पुट करायचे म्हणजे 6². तर 6² 36 मायनस 15 × x आहे, 15 × x आणि x is 6 म्हणजे 15 × 6 आणि 15 × 6 म्हणजे 90 प्लस 54. ठीक आहे, इक्वल्स टू, आता जर बघितलं तर हे दोन 36 आणि 54 पॉझिटिव्ह मध्ये, त्या दोन्हीची ऍडिशन होईल. त्या दोन्हीची ऍडिशन येणार आहे 90 आणि त्याच्यामधून तुम्हाला 90 सबट्रॅक्ट करायचे, दॅट इज इक्वल्स टू 0 आणि 0 तुमची राईट हँड साइड या क्वाड्रॅटिक इक्वेशनची. म्हणजेच हे व्हेरीफाय झालंय, लेफ्ट हँड राईट हँड साइड व्हेरीफाय होते. जर तुम्ही x = 6 पुट केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बॅलन्स होते. म्हणजेच x = 6 जे आन्सर आलंय ते काय आहे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे. सिमिलरली 9 जरी तुम्ही पुट केलं तरी लेफ्ट हँड राईट हँड साइड बॅलन्स होणार आहे. म्हणजेच हे दोन नंबर x = 6 आणि x = 9 हे दोन नंबर काय येतात, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहे. पण आपण प्रत्येक वेळेस आता व्हेरीफाय नाही करणार, कॅल्क्युलेशन फक्त स्टेप बाय स्टेप केअरफुली करायचंय. जे आन्सर येईल ते रूट असणारच येतं. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करण्याची जी मेथड आहे, फॅक्टरायझेशन मेथड, त्या मेथडचा यूज करून आपण अजून एका क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करणार. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे x² + x - 20 = 0. ठीक आहे, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे आपल्याला रूट फाइंड आउट करायचे फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून. तर मेथड मध्ये स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, x² चा जो कोएफिशियंट आहे तो नंबर आणि हा कॉन्स्टंट नंबर या दोन्हीचा प्रोडक्ट करायचा आहे. मला इथे x² चा कोएफिशियंट दिसतोय 1, काही नाही म्हणजे तिथे ऍक्च्युअली 1 आहे. x² चा कोएफिशियंट 1 आहे. तर 1 इंटू हा कॉन्स्टंट नंबर काय आहे, -20 आहे. या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. त्या दोन नंबरचा प्रोडक्ट येणार आहे 1 × -20, त्या दोन्हीचा प्रोडक्ट आहे -20. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, दोन नंबर फाइंड आउट करायचे. फाइंड आउट 2 नंबर हुज प्रोडक्ट इज -20 अँड ऍडिशन इज x चा कोएफिशियंट जो आहे तो 1, ऍडिशन इज 1. तर फाइंड आउट 2 नंबर
whose product is -20 and addition is a 1. ऍक्च्युली एक्स स्क्वेअरचा जो एक्सचा जो कोएफिशियंट आहे ती ऍडिशन यायला पाहिजे. मला इथं एक्सचा पण कोएफिशियंट 1च दिसतोय. ठीक आहे. मग दोन नंबर कोणते येतं ज्यांचा प्रोडक्ट केला तर -20 येईल आणि ऍडिशन केली तर 1 येईल आणि दॅट नंबर इज 5 आणि -4. तुम्ही जर 5 आणि -4 चा प्रोडक्ट केला तर 5 इंटू -4, एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह, प्रोडक्ट मध्ये निगेटिव्हच राहणार आहे. तर 5 इंटू 4 निगेटिव्ह ऑफ 20. आणि जर ऍडिशन केली 5 आणि -4 यांची ऍडिशन केली तर ती ऍडिशन येणार आहे 1. तर हेच दोन नंबर आहेत ज्यांचा प्रोडक्ट -20, ऍडिशन केली तर 1. ठीक आहे. तर मग नंतर काय करायचं आहे, सिम्पली हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहायचा आहे आणि हा जो 1x आहे त्या 1x ला या दोन नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आणि कसं, तर 5x - 4x, हा 5 आणि हा -4, 5x - 4x असं लिहायचं आहे आणि तो येणार आहे 1x आणि रिमेनिंग हा -20 ॲज इट इज इक्वल्स टू 0. सिम्पली काय केलंय, फक्त एक्स स्क्वेअर ॲज इट इज 1x ला फक्त 5x - 4x हे जे दोन नंबर फाइंड आउट आपण केले त्याच्या मदतीनं ह्या 1x ला 5x - 4x असं लिहिलंय आणि पुढचा -20 ॲज इट इज, राईट हँड साइडचा इक्वल्स टू 0 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप काय करायचं असतं, फक्त पहिल्या दोन टर्म कन्सिडर करा, नंतर ह्या दोन टर्म कन्सिडर करा. त्या दोन्हीमध्ये काहीतरी एक गोष्ट कॉमन येणार आहे, ती कॉमन घ्यायची फक्त. आता मला इथं दिसतंय एक्स स्क्वेअर आणि 5x ह्या दोन टर्म मध्ये x कॉमन आहे, बाकी तिथं दुसरी काही टर्म तशी कॉमन पण नाहीये. ठीक आहे. दोन टर्म मध्ये x कॉमन आहे. आता ह्या दोन टर्म मधून मी x कॉमन घेतला तर पहिल्या टर्म मध्ये बाकी काय राहिले तर x इंटू एक्स होता, तो एक्स स्क्वेअर होता म्हणजे x इंटू एक्स होता. x इंटू एक्स मधला पण x कॉमन घेतला तर बाकी राहिला x, प्लस 5 इंटू एक्स आहे आणि 5 इंटू एक्स मधला x कॉमन घेतला तर इथं बाकी राहिलाय 5. ठीक आहे. आता ह्या दोन टर्म तिथं आहे काय तर -4x - 20 असं आहे, -4x - 20. तर मला तिथं दिसतंय -4 कॉमन आहे. ठीक आहे. -4 आणि ह्या -20 मध्ये पण -4 इंटू 5 ते आहेच आहे, -4 इंटू 5 असं आहेच आहे. तर -4 मी कॉमन घेतला. -4 जर कॉमन घेतला तर हे काय आहे, ऍक्च्युली -4 इंटू एक्स आहे. -4 जर कॉमन घेतला तर इथं बाकी राहिलाय फक्त x आणि इथं काय बाकी राहिलं तर हा जो -20 आहे तो ऍक्च्युली -4 इंटू 5 आहे. -4 कॉमन घेतला तर बाकी राहिलाय फक्त 5, -4 इंटू 5, -4 बाकी कॉमन घेतला बाकी राहिला 5 आणि इक्वल्स टू राईट हँड साइडला 0. आता जर ह्या दोन टर्म कन्सिडर केल्या तुम्ही, x इंटू एक्स प्लस 5 आणि -4 इंटू एक्स प्लस 5 या दोनच टर्म येतात. ह्या टर्म मधून ही टर्म सबट्रॅक्ट केली, x इंटू एक्स प्लस 5 -4 इंटू एक्स प्लस 5, तर दोन टर्मचं सबट्रॅक्शन आहे आणि दोन्ही टर्म मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, काय तर x प्लस 5. तर x प्लस 5 मी कॉमन घेतलं ह्या दोन टर्म मधून, तर पहिल्या टर्म मध्ये बाकी राहिला x आणि दुसऱ्या टर्म मध्ये बाकी राहिला -4 राईट हँड साइडला ॲज इक्वल्स टू 0. दोन टर्म, दोन्ही टर्म मध्ये x प्लस 5 कॉमन, x प्लस 5 कॉमन घेतला, पहिल्या टर्म मध्ये बाकी राहिला x, दुसऱ्या टर्म मध्ये बाकी राहिला -4 आणि राईट हँड साइडला इक्वल्स टू 0 आहे. आता जर बघितलं तर x प्लस 5 हा नंबर आणि x - 4 हा नंबर, ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे. दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे. आता जर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 असेल तर याचा मिनिंग आहे दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहेच आहे, म्हणजे आयदर x प्लस 5 हे 0 होणार आहे किंवा मग x - 4 हे 0 होणार आहे. ठीक आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी 0 होणारच आहे. जस्ट तो रिझल्टच आहे. रिअल नंबर मध्ये दोन रिअल नंबरचा प्रोडक्ट जर 0 येत असेल तर दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहे. मग एकतर x प्लस 5 हा 0 असेल किंवा मग x - 4 हा तरी 0 असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी 0 असणारच आहे. आता जर x प्लस 5 0 झाला तर याचा मिनिंग आहे x इक्वल्स टू -5 आणि जर x - 4 0 झाला तर याचा मिनिंग आहे x इक्वल्स टू 4. ठीक आहे. तर आलं हे आन्सर, x इक्वल्स टू -5 और x इक्वल्स टू 4. तर हे जे दोन नंबर्स येतात x इक्वल्स टू 4 और x इक्वल्स टू -5 हे दोन नंबरच रूट आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. गिव्हन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² + x - 20 इक्वल्स टू 0, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट आहेत आणि कुठले
तर x इक्वल्स टू 4, x इक्वल्स टू -5 हे दोन नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहे. सिंपल आपण करतोय काय, स्टार्टिंगला फक्त एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे यांचा प्रोडक्ट करतो. ठीक आहे, यांचा प्रोडक्ट करतो आणि नंतर दोन नंबर असे फाइंड आउट करतो ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट -20 येईल. ऍडिशन जर केली तर हा एक्सचा जो कोएफिशियंट आहे 1 तो येईल. आणि नंतर सिम्प्लिफाय करायचं असतं, पहिल्या दोन टर्म नंतरच्या दोन टर्म कन्सिडर करून फक्त कॉमन घ्यायचे. दोन्ही पहिल्या दोन मधून काहीतरी कॉमन, दुसऱ्या दोन मधून काहीतरी कॉमन, परत दोन टर्म मध्ये काहीतरी कॉमन भेटलं हे ऑटोमॅटिक येत असते. ते तसं ऍडजस्टमेंट असे दोन नंबर त्यासाठीच आपण फाइंड आउट केलेले असतात. बाय डिफॉल्ट पुढच्या गोष्टी करून तुम्हाला रूट भेटून जाणार आहेत. आपण अजून एक एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये कोएफिशियंट जो आहे एक्स स्क्वेअरचा तो 1 नाही. पहिले आता हे जे दोन एक्झाम्पल होते त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये पहिला जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट होता त्या दोन्हीकडे पण 1 होता. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये वाय स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो आपण वेगळा घेणार. 1 नाही, फक्त 27 इंटू वाय प्लस 13 इक्वल्स टू 0. आता पहा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं व्हेरिएबल वाय फक्त व्हेरिएबल चेंज झालंय पण कुठल्याच काही गोष्टी चेंज नाही होणार. 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 27 इंटू एक्स प्लस 13 इक्वल्स टू 0. आपण त्याला असंच ॲझ्युम करायचं, फक्त व्हेरिएबल बदललाय, व्हेरिएबल एक्स न राहता वाय राहिलाय. मग आता जे आन्सर येणार आहे तर वाय इक्वल्स टू समथिंग, वाय इक्वल्स टू समथिंग असे दोन रूट येणार आहेत त्याचे. तर आपलं काम काय आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, पण इथं आपण वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट बघितलं, फक्त एक्स रिप्लेस झालाय, वाय नी व्हेरिएबल इथं वाय आहे, बाकी कुठल्याच गोष्टी चेंज नाही होणार. तर काय करायचंय, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट बघायचा आहे. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट मला इथे दिसतोय 2, कॉन्स्टंट नंबर बघायचा आहे, कॉन्स्टंट नंबर दिसतोय तिथं 13. तर ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि 13 या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. त्या दोन नंबरचा प्रोडक्ट येणार आहे 26. ठीक आहे, 2 इंटू 13 दॅट इज 26. नंतर काय करायचंय, आता ह्या नंबरला स्प्लिट करायचंय. कसं, तर अशी दोन नंबर फाइंड आउट करा ज्यांचा प्रोडक्ट 26 येईल आणि ऍडिशन जर केली तर हा वायचा कोएफिशियंट म्हणजे 27 येईल. फाइंड आउट टू नंबर्स हुज प्रोडक्ट इज 26 अँड ऍडिशन इज 27. मग कोणते असतील ते दोन नंबर, तर सिम्पली इथंच ते दोन नंबर आहेत, दिसतंय 26 इंटू 1 इज 26 आणि 26 प्लस 1 इज 27. जर तुम्ही या दोन नंबरची ऍडिशन केली 26 आणि 1 हे ऍडिशन येणार आहे, वायचा कोएफिशियंट 27 येणार आहे. या दोन्हीची ऍडिशन 27 येणार आहे, दोन्हीचा प्रोडक्ट 26 येणार आहे. आणि आपल्याला तसंच करायचं होतं, दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट येईल 26 आणि ऍडिशन येईल ही 27, वायचा जो कोएफिशियंट आहे तशी ऍडिशन, असे दोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे होते. मग आता पुढचं काम सिंपल आहे. आता पहा 2y स्क्वेअर ॲज इट इज, फक्त काय करायचंय, ह्या 27y ला या दोन नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. 26y प्लस 1y असं. फक्त ह्या 27y ला काय केलंय, ह्या दोन नंबरच्या मदतीनं स्प्लिट केलंय, 26y प्लस 1y आणि हा प्लस 13 ॲज इट इज राईट हँड साईडला इक्वल्स टू 0 ॲज इट इज. फक्त ह्या स्टेप मध्ये याच्यावरून काय केलंय, त्या 27y ला स्प्लिट केलंय. आणि कसं स्प्लिट केलंय, तर ह्या दोन नंबरच्या मदतीनं 26y प्लस 1y, 26y प्लस 1y म्हणजे 27y, त्या मधल्या नंबरला फक्त स्प्लिट केलंय आणि ह्या दोन नंबरचा यूज करून. आता पहा काय होतंय, तर पहिली दोन टर्म कन्सिडर करायच्यात, नंतरच्या दोन टर्म कन्सिडर करायच्यात. आपल्याला एवढंच काम करायचं होतं. तर 2y स्क्वेअर आणि 26y हे जर दोन टर्म केअरफुली ऑब्झर्व केल्या तर मला इथं y तर कॉमन दिसतच आहे. इथं y स्क्वेअर आहे म्हणजे y इंटू y आहे, इथं पण y दिसतोच आहे, तर y तर कॉमन आहेच आहे. मोरओव्हर इथं 2 इंटू y आणि इथं जर बघितलं तर हा 26 म्हणजेच 13 इंटू y आहेच आहे. तर 13 इंटू 2 आहेच हा 26, 13 इंटू 2. तर जर बघितलं तर इथं 2 आणि y हे जर बघितलं तर 2y आणि ह्या 26 मध्ये 2 इंटू 13 इंटू y, हा 26 काय आहे 2 इंटू 13 इंटू y असं लिहू शकतो आपण. 26 म्हणजे 2 इंटू 13 इंटू y आणि हा काय आहे 2 इंटू y इंटू y. तर बघितलं तर 2 इंटू y आणि 2 इंटू y दोन्हीकडे पण आहे म्हणजे 2 इंटू y कॉमन आहे. ठीक आहे, तर मी काय करतोय, ह्या दोन टर्म मधून 2 इंटू y कॉमन
आणि तो आहेच आहे 2 इंटू वाय कॉमन. आता 2 इंटू वाय जर कॉमन घेतला तर इथं बाकी राहतोय फक्त वाय, कारण 2 इंटू वाय इंटू वाय असं आहे. 2 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे 2 इंटू वाय इंटू वाय. तर 2 इंटू वाय आहे, 2y कॉमन घेतलं, y बाकी राहिलं. इथं काय बाकी राहतंय पहा, तर तो काय आहे 2 इंटू वाय इंटू 13 आहे, म्हणजे बाकी राहिले फक्त 13. ठीक आहे. प्लस आता हे जर दोन टर्म बघितल्या, आता इथं आपल्याला असं काहीतरी कॉमन घ्यायचं आहे, तर ब्रॅकेटमध्ये y प्लस 13 राहायला पाहिजे. y प्लस 13 तिथं दिसतोय, तर 1 ही गोष्टच कॉमन आहे, बाकी तसं पण काही कॉमन नाही त्याच्यामध्ये. जर मी ह्या दोन टर्म मधून y प्लस 13 ने 1 जर कॉमन घेतला तर इथं बाकी राहतोय y आणि इथं बाकी राहतोय 13 आणि राईट हँड साईडला इक्वल्स टू 0. y प्लस 13 त्याच्यामध्ये दिसताना फक्त 1च कॉमन दिसतोय, काहीच नाही तसं. 1 इंटू y आहे आणि 1 इंटू 13 आहे. 1 कॉमन घेतला, y बाकी राहिला, 1 कॉमन घेतला, 13 बाकी राहिला. ठीक आहे. आता जर ह्या दोन टर्म बघितल्या तर y प्लस 13 दोन्हीकडे पण आहे, तर y प्लस 13 मी कॉमन घेतोय. ही टर्म फर्स्ट टर्म आणि ही टर्म सेकंड टर्म, दोन्ही टर्म मध्ये मला y प्लस 13 दिसतोय. इथं y प्लस 13 इंटू 2 आहे, इथं y प्लस 13 इंटू 1 आहे. y प्लस 13 दोन्ही मध्ये पण आहे, तर मी y प्लस 13 कॉमन घेतला. पहिल्या टर्म मध्ये काय बाकी राहिलाय, तर 2y आणि दुसऱ्या टर्म मध्ये 1 मला फक्त बाकी दिसतोय तिथं. ठीक आहे, इक्वल्स टू 0. हे इंटू y प्लस 13 हे कॉमन घेतलं, 1 बाकी राहिला. 2y इंटू y प्लस 13 हे कॉमन घेतलं, फक्त 2y बाकी राहिला, इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता परत जर बघितलं तुम्ही तर ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे. कोणाचा, y प्लस 13 आणि 2y प्लस 1 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट काय आहे, 0 आहे. म्हणजे याचं मिनिंग काय होणार, तर दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहे. म्हणजेच एकतर y प्लस 13 हा नंबर 0 आहे, किंवा मग 2y प्लस 1 हा नंबर तरी 0 आहे. ठीक आहे. एकतर y प्लस 13 हा नंबर 0 आहे, किंवा मग 2y प्लस 1 हा नंबर तरी 0 आहे. आता जर इथं बघितलं, जर y प्लस 13 0 असेल, और हे y प्लस 13 0 असेल, तर याचा मिनिंग आहे y इक्वल्स टू मायनस 13. हा राईट हँड साईडला फक्त मायनस होऊन जाईल, y इक्वल्स टू मायनस 13. आणि जर 2y प्लस 1 हा जर 0 झाला, तर याचा मिनिंग आहे 2y इक्वल्स टू मायनस 1. हा मायनस 1 राईट हँड साईडला निगेटिव्ह होईल, 2y इक्वल्स टू काय होईल, मायनस 1. आणि अजून एक स्टेप फक्त सिम्प्लिफाय करायची, y इक्वल्स टू मायनस 13 और आता पहा 2y इक्वल्स टू मायनस 1 आहे, 2y इक्वल्स टू मायनस 1 म्हणजे y इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 2, मायनस 1 अपॉन 2. ठीक आहे. तर दोन नंबर मला भेटलेत, y इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 2 आणि y इक्वल्स टू मायनस 13. ठीक आहे. तर हे दोन नंबरच रूट आहेत कोणाचे, हे जे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. हे दोन नंबर y इक्वल्स टू मायनस 1/2, y इक्वल्स टू मायनस 13 ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. सिम्पली आपण या सगळ्या